राजे-रजवाड्यांच्या काळात युद्धात तसंच शिकारीसाठी उपयोगी ठरणाऱ्या पश्मी या अवर्णित श्वानांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच मापसू व पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्यानं होतोय। या श्वानाच्या संदर्भानं माहिती संकलनाचं काम हे विद्यापीठानं हाती घेतलेलं आहे। मग या श्वानाची किंमत आणि उपयोग काय तेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। तर पश्मी श्वानासंदर्भाने डॉक्टर पंडित नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर आणि आजूबाजूच्या भागात हा पश्मी श्वानाचं मूळ आहे। लातूर, परभणी, नांदेड, सातारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात ते आढळतात। कर्नाटक, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यातही या श्वानांना संरक्षण आणि शिकारी कामीसाठी वापरण्यात येतं।